नमस्कार. महाबुलेटिनवर आपले स्वागत आहे. आजच्या 28 एप्रिल 2026 महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आज विविध बातम्यांनी लक्ष वेधले. भामास्केट प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. न्यायालयाने पुणे विभागीय आयुक्तांकडून यासंदर्भात सविस्तर अहवाल मागवला असून अजून 500 हेक्टर जमिनीची आवश्यकता असल्याचे समोर आले आहे. राजकीय आघाडी वरखेडमध्ये माजी आमदार दिलीप मोहिते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुटे यांनी आमदार बाबाजी काळे यांच्यावर विकास कामांच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. मोहिते यांनी 50 लाखांच्या साकव पुलाचे लोकार्पण केले तर आमदार काळे यांनी क्रीडा विभागासाठी 42 लाखांचा निधी मंजूर केल्याचेही स्पष्ट झाले. कडूस येथील पुशिदरा ठाकर वस्तीतील महिलांनी पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईविरोधात पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला. या आंदोलनानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत 28 एप्रिलपासून नळ पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले. गुन्हेगारीच्या बातम्यांमध्ये चाकण उत्तर पोलिसांनी पंतप्रधान आवास योजनेच्या बांधकाम साईटवरून 20 लाखांच्या अॅल्युमिनियम प्लेट्स चोरी प्रकरणी 4 आरोपींसह 3 खरेदीदारांना अटक करून 31 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच पिंपरी चिंचवड पोलिसांनी शिरूर येथून तब्बल 37 लाखांचा 74 किलो गांजा जप्त करत एका आरोपीला अटक केली. याव्यतिरिक्त खेड तालुक्यात गोमातेला राष्ट्रमाता दर्जा मिळावा यासाठी गो सन्मान अभियानांतर्गत 11,824 नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. अधिक बातम्यांसाठी महाबुलेटिन व्हॉट्सअॅप चॅनल फॉलो करा.